अगं 4000 स्क्वेअर फीटचं घर आहे माझं. हो ग, ऑब्विसली ग, पप्पांची खूप आठवण येते. पण काय कर, या घरात इतकी आठवण येत ना, जोपर्यंत मी बंगला सोडत नाही ना तोपर्यंत आठवणीकडे जात नाहीत बघ. स्वप्ना, मला दुसरा कॉल येते, मी तुला नंतर फोन करू. हा, बाय. मामा, हो हो, श्री मेसेजवर तुमचे सगळे मेसेज मला नाही. मी ट्राय, असं कसं 2 दिवसात व्यवहार होऊ शकेल? काय बोलताय मामा तुम्ही हे? गोपाळ रसूलपुढे मित्र काय लिहून घ्या, त्याचा लँडलाईनचा नंबर लिहून घ्या. काय पेन नाही जवळपास? मग दुसऱ्या महाशिवरात्रीची दिवसाला घेतली वर्गणी. महाशिवरात्रीची वर्गणी? हो का? ही कसली वर्गणी? अरे दरवर्षी नसते, पण या वर्षी आहे. मुळात दरवर्षी नाही, मुळात महाशिवरात्रीची वर्गणीच नसते. अरे महादेवाच्या मंदिरात घंटा बांधतो मी. अरे घंटा बोले तो इंग्रजी मध्ये पितळेची बेल. काय रे, वाजल्यानंतर डोक्याला ठणका बसला पाहिजे ना, असा. ठणका बसावेत ना, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. उलटे टांगले ना तर 1 2 3 4 5 बेलचा प्रश्न तर नक्कीच सुटेल. भाऊ, हे बघ, सर्वांनी 1 काऊन दिल्या, तू पण दे. चल, पक्की रिसीट आहे. मला वाटलं एक मांजरा साडवर जाणार. हे भाऊ, आखी बस घेऊन येणार आहे बहुतेक. हा, महाशिवरात्रीच्या पार्टी फंडाकरता. अरे आपलाच फायदा नाही यार, पैसा पैसा. हे घे. हे काय? रिसीट आहे. अरे आम्ही तुला द्यायची की तू आम्हाला? विठोबाच्या मंदिरात देणगी दिली ना, त्याची रिसीट आहे ती, पक्की आणि खरी. रिसीट, त्याच्यावर रिसीट नंबर, धर्मशाळा ट्रस्ट नंबर, सर्व काही नमूद केलेलं आहे. नाहीतर तुमची बाजारात विकत घेतलेल्या कागदावर रबरी स्टॅम्प मारल्यासारखी. अजून काय करतायत ज्याच्यावर तुझा कधी विश्वास असणार नाही? हे घे. काय आहे? उचल आणि उघडून बघ. उचल. अरे काय असेल त्यात, अरे काय असेल त्यात, अरे काय असेल त्यात, अरे काय असेल त्यात. हे घराचे ओरिजिनल कागदपत्र आहेत. अरे चला, आपला धंदा जायतो काय? फार विश्वास होता ना तुझा त्या येड्यावर, इस्टेट एजंटवर. अरे मनात आणलं ना तर रंग्या काय करू शकतो ते कळणार नाही तुला. तुला बोलतो मी तुला. अरे आपली नियत चांगली म्हणून देता काय रे? जागा विकू देणार नाहीये. अरे देणार तर थोबड बघितलं ना, कुठल्या भाषा देण्याच्या नादी लागताय. चला, 1 2 3 4. चक्क जाई त्याला, चक्क येऊनच पडला तो खाली. कळकू बेगा त्या लेट लगे जा लेट बघतो बघतो. केस विचारल्यात. येतो मित्राचा फोन होता. कशा दिसतो मी? काय समजतो स्वतःला? 4 शब्द प्रेमाचे काय बोलले त्याची परतफेड तू असा करतोस? फक्त एका ओळखीने मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. ही कागदपत्र मी तुझ्या हवाले केली होती. ती रंगाच्या हाती कशी गेली? रंग्या
आपण कागदावर आंबे दिली होती ना. मग ही इथे कशी आली परत? अशी कशी आली परत? एक मिनिट. अरे बापरे, अशी कशी पळत आली? आपण आंबे दिली होती ना. थांबा एक मिनिट. मग खोटं वाटतं. एक मिनिट फोन करून विचार ना. आंबे अशी कुठे बोलतो? कुठे आहे आंबे? कुठे गया? आधे असेल हाची का आधे तासा अशा कशा आधे तास आताच पाहिजे. काम चोक होता, काम सोडून घ्या. आप्पा फोन द्या. आप्पा मी अशी कुठे बोलतो? आता बोईचा बंगा का चहाच्या शिवीचा बंगा काय सम उभा आहे माझ्या चिले तो माझ्यावर. असं एक मिनिट द्या. हॅलो, हा मी मीरा बोलते. हो बरोबर आहे. रामपेरे ने काय? हा थँक्यू व्हेरी मच. सॉरी गोपाळ. सॉरी बोलू नका हो. काय आहे ना, आपण इतके आत्मविषय आपल्या कागदपत्र दी. हेच चुकतं ना तुझं. किती विश्वास ठेवतो तू पटकन समोरच्यावर. तुम्ही पण विश्वास ठेवता. तो पण आला अंगा का मंगे आहे का कोण बोल गया है. पण त्यात माझं तरी काय चुकलं? त्या रंगाच्या आधी कागदपत्र होती, त्यात तू माझ्यात सापडला आधी. सॉरी. सॉरी बोलत हो. काय आहे ना, आपली म्हणजे माझे कागदपत्र घेऊन जातात आणि दुसरंच कोणी आणतात गुंड. गुंड आणतात. गुंड आणतात. खरं तर ना आज मी खूप चांगल्या मूडमध्ये होती. नाही ते आल्याला कळलंच ना. सॉरी बाबा. सॉरी बोल नका हो. मी मुद्दामूनच तुला आज फोन करून इथे बोलवलं. मुद्दाम का फोन केला? का तुला काही आठवतच नाहीये? अरे आज 23 फेब्रुवारी. काय असते 23 फेब्रुवारी? हनुमान जयंती असते. बुद्धू. बुद्ध जयंती असते. म्हणजे तुला काही माहितीच नाहीये आज काय ते? अरे आज तुझा वाढदिवस आहे. असं कसं करतोस तू? आज माझा वाढदिवस आहे. Oh my God! गोपाळ, so sweet. किती स्मार्ट दिसतोस तू. अजून सवय नाही झाली पण होई हळूहळू. बघ केस पण विचारले. गोपाळ आतमध्ये ये ना. तुम्हाला कसं कळलं माझा वाढदिवस आहे ते? तुम्हाला कसं कळलं माझा वाढदिवस आहे ते? चांगल्या मी चांगला आहे. नाही ना वहिनी. मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले. हे घे. ओळख काय आहे यात? ओळख ना. नाही ओळखलंस? तुला कसं कळलं? तर मी हुशार झालोय ना. हा तसाच ठेवा. मी पटकन आले. हा तसाच ठेव. अरे बापरे, राखी बांधते की काय? आधी माहित नव्हतं ना. हनुमान जयंती रक्षाबंधन एका दिवशी असते. अरे गोपाळ पुढे चालला. गोपाळ पुढे कर. गोपाळ पुढे कर ना. गोपाळ हात पुढे कर. आता पुन्हा तसं कोणा जाम बंधू पापा मसाळे. त्याला फ्रेंडशिप बँड म्हणतात. ज्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम असतं ना त्यांना बांधायचे असते. प्रेमात विठ्ठलाच्या मंदिरात सांगितलेलं आठवत नाही तुला? चप्पल चोरीला गेली होतो ते. गोपा तू लाडू खाणार? मी पटकन घेऊन येते. हा लाडू? लाडू नको. लाडू तुम्हाला नावच आवडतं. काय नाही चांगली तर
कोणाला सांगू हे मी याच्या घराचे कागदपत्रे आहेत ते? ही कागदपत्र परत कशी आली तुझं? अरे रामपेरेकडनं काढून घेतली कागदपत्र परत कशी आले तुझ्यावर? की तिचं माझ्यावर डोकं फिरलंय की काय? येण्याचा माझा कुठला? तूच का तो रंग्या का मंग्या? इके तुझ्यावर किती प्रॉब्लेम झाला? अरे बापरे पत पहिला शाई द्या हात द्या. अरे बापरे अरे गोपाळ काय झालं? तुला लागलं नाही ना फार? एकदाच पहिले ते तीनदा पहिले. तुम्ही ते काय करतोस? त्याला तू नीट समजाव. काही सफाई द्यायची गरज नाही. गोपाळ तुला फार नाही ना लागलं? मी एकदा ते तीनदा. तुझी हिंमत कशी झाली त्याच्या अंगाला हात लावायची? माझ्या समोर त्याच्या अंगाला हात लावून दाखव. अरे देव माणूस आहे हा. या देव माणसाने त्या तीनदा पाहिलं. काय हे गोपाळ किती चांगुलपणा. तुला माहिती नाही हा जंगली रे जंगली. अरे साला तीनदा पाडलास मला. मी काय बोललो का तुला? सांगू काय झालं? जेव्हा तुम्ही लाडू घ्या का लाडू तेव्हा हा माणूस इथे आला. त्या बोललो तूच का तो लंग्या का मंग्या? इके तुम्हाला माझ्यावर मी त्याला असं केलं जवळ घेऊ. त्या बोल शॉई मग तुम्ही कशी जात माझी दाखवा. असं झालं ऍक्शन इपीए. अरे गोपाळ तुला लागलं नाही ना फार? मी एकदा ते तीनदा. या आपल्या येड्याच्या नादात लागू नका. नाही तर लोक तुला येड्यात काढतील. अरे जरा नीट वागायला शिक. आणि आमच्यासारखी माणसं आहेत ना तुला शोधून सापडणार नाहीत. येड्याचा बाजार कुठला? गुंडा आहेस तो गुंडा. त्याच्या मागे जाऊ नका. त्याला हात लागून बोलतो. तुझे सल्ले ऐकायला मी इथे राहत नाहीये. रट्टी फेलो. Excuse me, man. Just think twice before the speech. Not everything bad. In the condition which computer to the heavy particular man is the to be advisor, then to be solution provider. Understand? You better understand. M.Com first class first. मगाशी वर्गणीच्या वेळी बोलली होती तसा घाणेरडा करत पाहिला नाही. मी पाहिला. सल्लागार की सगळेच बोलतात का तुझ्यासारखं. सल्ला देणं सोपं असतं पण सोल्युशन देणं फार कठीण. एक मिनिट. एमकॉम कॉलेज घेतो 2 वर्ष. कॉलेजची सगळी महत्वाची वेळा वेगळ्या बोलची वेगळ्या. हे काय? हे माझ्या काकांचं कार्ड. इथे तुझ्या नोकरीचं पक्के होईल. तुझी नोकरी. पण मी इके द्या तुमचं नाही. इके द्या. ए यंदा का मग इके. ए हात सोड. एक नोकी कर चांगली संधी धावू नये. माझं चांगली संधी धावू नये असते ना मी पंतप्रधान झाला असतो. अंग्या का मंग्या ते मगाशी शाई बोया तुम्ही दोघं बोया. मी उगाच डिस्टर्ब करतो. बोया करशील तू प्रामाणिकपणे नोकरी. ऑल द बेस्ट.
पब्लिक समोर पब्लिक इश्यू डोको दुपारी मतदारीपेक्षा इंटरेस्टिंग खेळ चालला डोको मामा शांत बसा आधी घरात चला घरात तू घर कसं विकतेस माझ्या बहिणीचं तू घर कसं विकतेस अहो मामा तुम्हाला मी तेच सांगायचा प्रयत्न करते की मी घर एक मिनिट मी मला सांग एखाद्या नातेवाईकाने एखाद्या मुलीला आंबालू काय एखाद्या नातेवाईकाने एखाद्या मुलीला आंबालू नक्की मला समजत नाही तुम्ही काय बोलतो ते एक मिनिट एखाद्या मुलीला एखाद्या नातेवाईकाने आंबालू तेच बोलायचं मला सांभाळून लहानाची मोठी केली आणि तीच मुलगी ते आपल्या बाळांकडे नाही झाली तर तुम्हाला कसं वाटेल फार वाईट वाटेल अरे दिस इज ऑनली पर्स वाटेल झाली ही शिवडी पोरगी शिवडी वाढणं म्हणून अक्कल नाही वाढत मिळाले 20-30 लाखात तू काय करणार जमणार आहे का तुला जमणार आहे अरे विशेष आणले गॉड ब्लेस यू आय लव्ह यू बुद्धिमान माणूस गरजेचा बुद्धिमान माणूस नंबर 2 आता नको तुम्ही मला सांगा तुम्ही मला काही सांगू नका पिढ्या माणसाची विचारसरता संपलेली असते संपली गरजेची सगळी बुद्धिमान माणसं संपली तू घर कसं विकतेस माझ्या बहिणीचं घर तू कसं विकते आपण पण घर विकायचंच नाहीये तू घर विकणार नाहीस नाही मग मला सांग हे गणपती मिरकुटे कोण हा कोण गणपती मिरकुटे मी कोणालाही ओळखत नाही तू माझ्याशी पुन्हा खोटा बोलतेस मामा आहे मी तुझा घेऊन आलो पुरावा घेऊन आलो हे बघ काय हे गणपती मिरकुटे सॉरी गोपाळ लसूण कुठे गोपाळ असून पुढे मित्र आहे माझा इस्टेट एजंट आहे तो इस्टेट एजंट नाव मला कसं कळलं त्याचं नाव मला कसं कळलं मेरा तू जास्त शांतपणा करू नकोस तू जेव्हा व्यवहार करायला लागलीस ना तेव्हा माझा जन्म सुद्धा झाला मामा आहे मी तेव्हा मामा तू मला माझा वाटा दे मग मी निघालो आपल्या गावाला मला काय नको मीरा तुम्हाला माझा वाटा देणार नाही नाही बोल उभे राहा रे डुगुड एक मिनिट आमच्या मतदारांना थोडी जास्त द्यायचं निघा अरे निघा बोलला ना हवलदार आले वाटत हवलदार मामा हॅलो डार्लिंग कसे छान आहेत ना अरे एवढं होईपणे फोन देखील नाही केला अरे मीराचा नवरा आहे मी सांगतो ना तुम्हाला लग्नाचं कळतच नाही आलं सगळी निश्चित धावपळ झाली होय की नाही मीरा आणि सांगता आमच्या मीराला आहे ना आणि त्यामुळे काही करावीच नाही उभा करायला मामा कुणाला बनवलं तेच
बघितलंच मी मामाला सांगितलं रे, मामा नाराज झाले. मामा हात लावायचा मुंबईच्या कुठल्या एरियात दिसला का साड्या? सकाळपासून तेच पाहणार नाही. अशी हिंमत आहे तुझी माझ्या अंगाला हात लावायला. तुला काय वाटलं? गेट आउट. तुला काय वाटलं तुझ्या अशा वागण्याने मी इम्प्रेस होईल? अगं तो माणूस इथे तमाशा करत होता. मामाने केलेल्या तमाशाची एवढी लाज वाटत नाही ना मला, तेवढी मला माझी स्वतःची लाज वाटते. मी तुझ्यासारख्या गुंड माणसांकडून चांगल्या माणसाची अपेक्षा केली होती, पण तुला काय वाटलं? पॅन्ट शर्ट टाय लावस म्हणून एंटरटेनमेंट झालास? गुंड आहेस तू, गुंड. अगं पण काय सांगतो ते ऐकून तर घे. काय कोणाला आहे एक्सक्यूजेस? तुला कित्येक वेळा सांगितलं हातात गोळा बंदूक घेणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत म्हणून. अगं पण काय करू शकतो तुम्ही? कोण कुठला मामा इथे तमाशा काय करतो आणि अशा वेळी मी गप्प बसायचं? हे बघ, त्यावेळी जे मला योग्य वाटलं सुचलं ते मी केलं बस. आणि याच्याबद्दल जर बोलत असशील ना तर सरेंडर करायला लावा तुम्ही. तुला आनंदाची बातमी सांगायला आलेलो. आज माझ्या कामाचा पहिला दिवस. सॉरी, आय एम रिअली सॉरी. मला असं वाटलं की तू दिलेल्या पत्त्यावर गेलो, नोकरी मिळाली मला. देवासमोर तुला सगळं विसरायचंय ना आपल्याला. येतो मॅडम. मॅडम, मीरा नाव आहे माझं. बऱ्याचदा तुझ्याच तोंडून ऐकलंय मी माझं नाव. हो, पण गुंडगिरी सोडल्यावर काही गोष्टी ठरवल्या. तुम्हाला नावाने हाक मारायची नाही, मॅडमच म्हणा. एथिक्स म्हणून पालायचं. एथिक्स, दॅट इज एथिक्स. मला तुला काय द्यायचं? माझ्यासाठी तुझं अक्षर आहे हे खूप छान आहे. मॅडम विथ सॉरी ते इट्स ओके ओके. ऑल द बेस्ट. असं जाणार आहेस तू कामाला? आज फर्स्ट डे आहे ना तुझा? सॉरी बाबा. सामंत आणि डॉक्टरचा पत्ता दिला. त्या पाच डॉक्टरनी गोळ्या औषध दिली. तुम्हाला सांगतो आमच्या नेहमीला केला सांगितलं. एवढी सुधारणा होते ना तर तिला मला आणखी 100 घे आणि मला त्या डॉक्टरचा पत्ता आणि नाव द्या. देतो की जा तुम्ही. अहो गोपाजी, अहो गोपाजी, तुम्हाला कसं लक्षात? आमच्या गोपालला चेष्टा काय करताय माझी? तुमचा काय गोपाल का पूर्वीसारखे राहिले काय? एकदम रंगीबिरंगी इस्त्रीचे कपडे घालून फिरतो. केस बीस विंचरलेले असतात आजकाल. हो, म्हणूनच समाजाची भीती वाटते. त्याचं पूर्वीसारखं कामात अजिबात लक्ष नाही. म्हणजे बघा, एकाच गोष्टीवर काहीतरी विचार करत बसतो, एकाच गोष्टीवर काहीतरी बडबड करत बसतो. काल भेटला होता मला, काहीतरी बोलत होता. मी वेगला पूर्वी धावत येणारा गोपाळ आता शांत बसलेला असतो. बरं आहे ते गोपालची आई. हो, अजून आहे पुढे. आला, आता बघायची ना. गायत्री मंत्र बोलतात. हे बोलल्या मला शांती मिळते व सगळं स्पष्ट होतं. स्पष्ट माहिती आहे. बोलू कानात तास होतास. तुम्ही असं काय मत बोला. हे चालू सांगते असं भय वाटतं अख्खे
सगळे चाळीचे पोट भये हे बघा हे असं चालू असते याचं. त्याच्या लोक प्रथम पूजा काहीतरी विषय लो ओम भूत चोर तत्सम भयो नमो भगो देव हात 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 आहे गोपाले आंबे आंबे किती जोक करताय आंबे म्हणजे मँगो मी शेक घेतो ना शेक अरे वा तू पण शेक घेतो आमच्या यमी सारखा यमी पण शेक घेते कशा होतो ती काय म्हणजे कशी घेते ती याचा असं आहे गोपाला आम्ही यमीला पाठ बसवतो खाली शेक ठेवतो यमी कोण बोलो खाली शेक कसा मिळतो आपाप आम्हाला तो फ्रीज मधून घ्यावा लागतो शेक तर आपापच मिळतो आम्हाला तो फ्रीज मधून घ्यावा आहे एवढा गरम शेक घेतात कशाला गरम कुठे गार तू गार शेक तुम्हाला हवाय ते आई आई शेक आणले यमीच्या बाबा शेक देऊया नका बाबा ते शेक शेक गार शेक घ्या ना आम्हाला नका शेक तुम्ही बसून शेक घेताय शेक उठून शेक घेताय नको रे गार हवेत शेक घेताय मला नको शेक घ्या ना शेक घेऊन गावात गा लोक पिलं का बाबाला शेक घेऊन कुणाला कधी गार वाटतं का गोपालच्या कुणा तरी फार कामातून गेला आमची यमी भरी एकटीच शेक घेतो आता रागा लालबाग शिकवायला काय ती म्हणते बोलतो अंबू बोलतो काय चाललंस तू? हा गादी खाली लक्ष्मीचा फोटो कोणाचा? लक्ष्मीचा कुठे मियाचा फोटो तो मियाचा ही मीरा कोण? बोया मिया मी मयाती तिला मी मला ती बोलते मग शून नव्हे शून आता मिया ना शून दिसायला फार छान आहे हा. 1.25 लाखात एक माहित आहे लगेच लग्न करून टाक. एकदा विचारलं की झालं लग्न काय काय झालं अरे गोपाल अजून तू तिला विचारलंच नाही. चान्सेस मिळाला नाही ना मी ना आलत ना मी पुढे जाणार पुढे मी काय मागे जातो लग्ना मी पुढे जाणार आधी बोये जाणार तिच्या घरी जाणार तिथे प्रेम विठोबाच्या मंदिरात जाणार तिथेच तर आमचं जमलं ना तुझ्या बा बोलले येताना जोयाशी जोयाने तुझ्या मनात ते माग तिनेच माझ्या मनातले मागितले ना आता शून्य नाही ना कशा ते सून मिळत नाही ते आता सून मिळते ते येते थांब थांब आपल्याकडे उपाय उपाय अगे गॉग आता कसं दिसतो माझं गुळगुळ गॉग कसं तिला माहित आहे ना अशी योग वया सुनेतले सुनेने जपासून ठेवा जा मी बोये देतो प्रेम विठोबाचं मंदिर देतो तिथेच तांबे जमले ना प्रेम विठोबाचं मंदिर देतो देवाच्या पाया पो अरे पाया काय चांगली तोंडात प्रदक्षिणा घालून दिली म्हणजे अरे मुलीचं नाव सांग ना मी नाही सांगणार अरे बस क्या मी नाही सांगणार बस क्या अरे बस क्या नाव सांग ना पण एकदा मुलीचं नाव कधी घेतात का मग हाक कशी मारतात ते तुमच्यात ऐक ना नाही ऐकत का जय हो शंकरराव मुलीचं नाव सांग ना तू पण लग्न कर ना नाही रे काय लग्न करून टाकू कर ना नाही रे प्रॉब्लेम आहे का अरे प्रॉब्लेम तो दूर केला ना
तुला नोकरी मिळाली तर अरे वा वा वा. मी सेटल झालो रे. पण माझी पोरं आहेत ना. येत ना ती काय केलं तू काय केलं. अरे पोरं माझे फंडू लोक या. तेवढ्यात हळू बोलतो हळू बस. अरे पोरं माझे फंडर लोक या. मी सेटल झालो रे. पण त्यांचं कसं होणार. मी कहू त्यांच्या कामाचं तू होईल. नाही साहेब आहे ना माझ्या ओळखीचे. एक मिनिट पप्पा बोलतो साहेब तुम्ही बोलत ना दिल्ली बॉस दिल्ली बोलीत ना माझा मित्राचा मित्र आहे. किती आहे. 7-8 जण आहेत. साहेब 7-8 जण आहेत. उद्या सकाळी ठीक आहे ए 10 उद्या सकाळी पाहतो 10 तुझ्या नोकरी जाय. अरे क्या बात आहे गोपाल. आता पूर्वीसारखा राहिला नाही. पूर्वी कसा बोलताना तू अडकलायचा. आता तू अडकलच नाही. क्या बात आहे गोपाल. बदललोय ना. थँक्स गॉड गोपाल. थँक्स गॉड. तुझ्या तरी कामाचं झालं. ए गोपाल काय प्रॉब्लेम आहे काय. अरे आपल्याला सांग ना काय प्रॉब्लेम आहे काय. अरे बस क्या प्रॉब्लेम आहे काय सांग ना. रंगा ते मुलीला कसं सांगायचं ना तेच कळत नाही. म्हणजे रंगा पपोज कसा म्हणतो ते पपोज. लव्ह लेटर लिही ना. अरे लव्ह लेटर लिही ना. लव्ह लेटर लिहिलं असतं रे. माझं अक्षर इतकं सुंदर मलाच कळत नाही. मी लिहितो तुझ्यासाठी लव्ह लेटर. तू नको अरे तुला काय प्रॉब्लेम म्हणजे तर लिहितो ना मी. नको नाव चाललो. थांब तुम्हाला लवकर लिही ना. हे बघ तुझं अक्षर खराब माझं अक्षर चांगलं आहे. अरे मी लिहितो ना तुझ्यासाठी लव्ह लेटर. ठीक आहे इथेच तर मी ऑफिस मध्ये जाऊन पेन आणि वही घेतो. आता ऑफिस मध्ये कशाला जातो. इथेच मोबाईल ऑफिस आहे माझं. पेन घे. आहे माझ्याकडे. चांगल्या पेन आहे चांगल्या. नाव काय रे? रेनॉल्ड. अरे मुलीचं नाव काय. ते मी नंतर करतो ना. अरे थांब ना बाबा. तो पण का कशा लिहिना. अरे बाबा आता तू थांबतो का. आणि काय बोलते ते कलम नंतर. आणखी काय बोलणार आहे. ते इतकं अक्षर सुंदर पाहून तुझी चप्प. माझी कॉलेजची गेली. आता मी सक्सेसफुल होणार. येस गोपाल तू सक्सेसफुल होणार आणि सर्वात जास्त आनंद या रंगाला होणार. आता मी सक्सेसफुल होणार. माझी चप्पल पडत गेली. अरे तुझीच कशी चप्पल जातात. विठ्ठलाची कृपा. वाच काय वाच ना. आई बापे नावच ना लिहिलं माझं. कोणी लिहिलं. मी लिहिलं तू लिहिलंस हे. नाही रंग्या लिहिलं पण काय. पण तू हो की नाही ते पो. हो तू हो की ते उत्तर दे ना. हो. काय बाबा ते हो की ते उत्तर दे. अरे उत्तर होय. मिया तू हो बोली. हो मिया हो बोली. अंगा मिया हो बोली. मिया हो बोली. अंगा मिया हो बोली. अंगा मिया हो बोली.
कोण तुम्ही माझा गोपाळराव पण ते घरात नाही कुठे गेलते एका झोपीत चांगले स्वप्न बघत होतो ताकियाच्या लग्न वगैरे स्वप्न कोण तुम्ही महेश कॉन्ट्रॅक्टर नमस्कार नमस्कार काय का पत्ता मी शुभम मांडवटे गडचा मॅनेजर काका कुलकर्णी गेली 20 वर्ष आम्हाला ब्राह्मण सासवड सिंधू पंजाबी गुजराती मद्रासी मराठी अशा जातीचे जीवनाचा अनुभव जाती जमातीप्रमाणे आमच्याकडे संयुक्त आचार असले सर्व मी समुदाय पाडू तरी आपण आम्हाला सेवेची नोंद द्यावी ही अपेक्षा आता बोला काय बोया किंवा सगळं कसं पाठ करता हो तुम्ही काय का पत्ता गेली 20 वर्ष आहेत का बर महत्वाचं म्हणजे वस्तूंचे पैसे ते जरा बघा माझं तुझं महत्वाचं काम होतं कमाल माझं लग्न आहे लग्न थोडस वेगळं पाहिजे त्यात काय सगळ्या कपालकारांना असंच वाटतं की माझं लग्न वेगळं आहे तसं नाही हो काय बऱ्याच वर्ष माझं जमतं ना त्यामुळे माझं ना थोडस वेगळं पाहिजे का किती घ्यायचा पाणी किती घ्यायचा माझं काय संगीत वाजून द्यायचं काय करणार 4 माणसं ठेवा ना 4 माणसं अरे गोपाळ अजून कुठे आई रंग तू कशा घे माझं घरी आहे अरे आपलं काम झालं ना काम कुठचं काम अरे आपल्या पोरांचं आहे लग्ना दीपो काय केलं तू पोरं माझे पांढर लोक या तू ते नाही का नायडूला फोन केलेला अरे तिथे आपली पोरं सेटल झाली अरे वा ये माझं घरी आहे तुला माझा ऍडजस्ट कोण दिया अरे आपल्या मॅडम कडून घेतो ना मग गाव जाऊ पाहिजे त्या ललितच नाही आपल्याला तो माणूस बघ मॅरेज कॉन्टॅक्ट आहे आता माझं होणार ना दमलक दुम अरे वा म्हणजे तुझी मदत इथपर्यंत गेली तर म्हणजे तू पण आमच्या रांगेत सगळे जरा म्हणावा आमच्या रांगेत म्हणजे तू पण तुझे पण ये माझं घरी आहे ए मुलीचं नाव सांग ना घराचं नाव काय अरे मुलगी कुठे आहे हे कुठचं घर आहे अरे मुलीचं नाव सांगतोस का यांगे तुझे काही जाणस तुझ्या आपलं घर आहे बैल गुप्पा आहे इकडे मला सांगा अक्षरांचं काय करायचं तुम्हीच ठेवा ना तसं नाही हो नवरा नवरीच्या नावाचे अक्षर चार नावाचे रंग कुठचा घ्यायचा सिल्वर की गोल्डन ते काम देवा आहे इकडे हे बघ कोण आले काय रे हे बघ कोण आले आता ह्याला काय बघायचं त्याला ना इतके अंगा आलाय कोण रंगा जाणीच नाही का येऊ येतो ती सून येणार ना तुझी सून खरंच ते देवासारखं केलं तुला कुठे ठेवू आणि कुठे नको ठेवू असं झालं त्याच्या पाचच्या भावासारखं केलं त्याला घरात ठेव घरात ये परत तुझे माझ्या घरी आला ना तुला माझी धा दाखवतो धा अरे बाळा कोण कोण असतं तुझ्या घरी कुणी नाही एकटाच असतो मी मग तू जेवढं फेवण्याचं काय करतोस खातो कुठेही बाहेर कुठेही बाहेर तुझी तब्येत नीट राहील कसा चालेल काय काय नाही आजपासून तू आमच्याकडे जेवायचं म्हणजे जेवायचं नका बाई मी घरून जेवून आलो जेवून आला तरी तू आमच्याकडे जेवायचं म्हणजे जेवायचं नका बाई पण माझी धा काय नाही धा लपून ठेवते ना कोणी बघायचं तर माझी धा लपून ठेवते काय रंगा बोलतो तुला रंगा आम्हाला आपल्याला उपाय आता पण तिथे माझ्या पुलपुल मला कशा दिल्या माहित आहे ना अशू पहिला उपाय तो तुला कुठून आणू तुम्ही थांबा ना अस्तराची सगळ्यात मागली चांगली असता मात्र एका अस्तराचे पंखे साधारणपणे 3,000 रुपये होते असेल आपण 5 अस्तरांचे पंखे बसवले तर 7,500 होती कसं काय माझं उत्तर बाबा समजलं का पंख्यांची संख्या वाढली की कांदे काय मिळतं ना असंच आपण 10 पंखे वाढवले
वाजली की कन्स्ट्रक्शन भिजतो. आता मला किती बसवायचे पंखे? एकच बसवा. जाताना येताना फवा मिळला की बस. तुम्ही कसं काय झालं? तुझ्याकडे दुसरा मॅच कॉन्ट्रॅक्टर आहे? पंखा माझ्याकडून तुम्हाला सायंकाळ पडलं तुम्ही तशी ती सगळी व्यवस्था केली. पाहुण्यांसाठी चहा हातात शिकतो पैसा मध्ये फुले गजरे लिस्ट संपली. बरं गुलाब फुले गजरे मालेहार वेणी हे सगळं झाल्यावर 250 माणसांचे होतात 23,000 रुपये आणि 500 माणसांचे होतात 46,000 रुपये. बरोबर. हे कोण असतं घे? ए तू बोल मला यांनी बोलत काय काय माहिती का जेवण बप्पू का बप्पू काय जेवण कमी बघा लोक नाव ठेवतात कमी ठेव मी तात्या वाटत्या गॅस पाहिजे सगळं जास्त ना बप्पू जेवण तुला कमी द्या पाहिजे माहिती आहे. टेलरचा फोन कपडेवाला हा कपडेवाला जेवण तरी चालेल कपडे महत्वाचे आहे. काय सुद्धा माझी सहा पिशोरे सहा पिशे लांबू का बोलतो तू असं काय करतो तू जवळ ये ना तेले ते तुझं चेहरा आले तू माझं काका शू ना ते काय नको माझे सूट लांब पॅन्ट 6 खिशे जा सूट लपडे सोडा. तू कशा थांबला तुम्ही काय पण बोलू नका तू काय ते बघायचं थांबल्या. लसूण कुठे मिरची कुठे? लसूण कुठे असं नाही हो जेवणात कांदा मिरची लसूण यांचं प्रमाण नंतर जेवण तिखट खाय गोड झालं असं चालणार नाही. बघ लग्नात काय का गव लागतं का बरं? ह्यांच्या पण होईल ना दमलं तुम. हो का? अरे अभिनंदन. ठरलेलं नाही बघा असे का मित्र हे म्हणतात लग्न ठरले नाही अजून. अहो लग्न ठरलेलं आहे अजून तारीख फिक्स नाही. बघा असे का मित्र तारीख फिक्स नाही अजून म्हणतायत. अरे अजून तिला विचारावं लागेल ना. बघा अजून तिला काय विचारावं लागेल? असं काय करतो ते शांत दोन टाक ना दमलं तुम. अरे काय लग्न काय करून दाखवतो? ही बघा माझ्याकडे लग्नाची लिस्ट आहे. बघा ही बघा लिस्ट आहे बघा. अरे काय लग्न काय करून दाखवतो? आताच तर कुठे नोकरी लागले माहिती आहे ना तुला? सांगून टाक ना. ही बघा लिस्ट बघा. अरे बॉस कसा आहे तो माहिती नाही तुला? लिस्ट बघा ना. अरे तुम्ही थांबता का 1 मिनिट? मी नाही करू शकत मी करतो सगळं खर्च तुझा. अभिनंदन. अंगाला आपण एवढं केलं आपण ते येऊ शकत नाही करू शकत. अरे म्हणजे तिला विचारावं लागेल ना. अहो आता तिला काय विचारलाय? लग्नाचा पहिला खर्च ते करत तुम्हाला काय लग्नाची सगळी व्यवस्था माझी तुम्हाला फक्त उभं राहायचंय. कसली काळजी करताय? अरे पण यार ते हॉल बघावं लागणार कॅटरिंग पत्रिका आलं तिच्या. मी गेले 20 वर्ष बोला तुम्ही बोला. मध्ये विचारायचं अनुभव फार आहे ना. मी काय म्हणतो तुम्ही घनिष्ठ मित्र आहात की नाही? तुमचं दोघांचं लग्न एकाच मागं 2 वेगवेगळ्या मुहूर्तावर केलं तर जमते का बघा. अरे वा अंगा ती अजून गोष्ट आहे ना. जगात आपण 2 मित्र असे असणार त्यांच्या लग्न एकाच मार्गात 2 वेगळ्या एकाच लग्नात 2 वेगळ्या मुद्दा होणार. अरे मी तिला विचारावं लागेल ना. कोण तू विचार ना. फोन घे पहिला फोन घे. मियाचा फोन. हा गो मिया कशी आहे तू? हा बरे अंगा आला नाही की हा तू माझ्याशी बोल ना. तू चिंता कशा देत अंगा फोन अंगा घे फोन घे मिया बोलतोय तुझ्याशी. मला तुमच्याशी बोलाय पण तिला सांगा एकाच मला ते 2 वेगळ्या मुद्दा लग्न आहे ते विषय नको सांगा या. सांगतोय बाबा. माझा ऍडव्हान्स दिलेला बरं होईल. आणतो हॅलो पोहोचलास ना तू व्यवस्थित? अगं मी पोचलो ग पण इथे बघ काय झालं. अगं गोपाळचं लग्न ठरलंय. काय गोपाळचं लग्न ठरलंय? हो आणि तारीख सुद्धा फिक्स झाली 19 एप्रिल. ए काय रे त्याने मला काहीच सांगितलं नाही ते. अगं मला पण इथे आल्यावरच समजलं. आणि एक
महत्वाची गोष्ट, त्याची अशी इच्छा आहे की आपल्या दोघांचं लग्न त्याच दिवशी व्हावं. तू सांगितलंस त्याला? अगं मी सांगितलं काय, तो सारखा माझ्या मागे लागला. अरे कसं शक्य आहे? अगं मी पण त्याला तेच सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायलाच तयार नाही. त्याला फोन दे, मी बोलते त्याच्याशी. एक मिनिट. हे गोपा, मीराला बोलायचं तिथे. इकडे मला तुमच्याशी बोलायचं. एक मिनिट नेटवर्क नाही मिळत. एक मिनिट नेटवर्क नाही मिळत. इथे आपलीच पाय. एक मिनिट मिया. मिया नेटवर्क आया बो. गोपाळ, लग्नाची तारीख ठरवतो आणि साधं बोलत सुद्धा नाहीस तू. तू चित्ते कसा चिडून येतं काय करू? तुला अंगाई सांगितलं एकच वेगळं मोठं लग्न आहे ते. हो रे बाबा, पण मला तयारी करायला कधी वेळ दे. तुला कसं वेळ, तू साडी दिसून ये ना. सगळं कसं मी करतो ना, तुला काय करायचं घे. मिया नेटवर्क घे. अंगा इके इथे गोष्ट आहे ना. आम्ही दोन वेगवेगळे मित्र एकाच दिवशी एकाच माझं तो वेगळ्या मोठं लग्न होणार. झालं रे, वाजवा. दमलं का तुम. नजर पडली तर पिक्चर मध्ये घेईल ना तुला. लग्नाला अजून उशीर आहे. कसं आहे, उत्साहाच्या बाळात होत हे सगळं. पहिलं लग्न आहे ना. पाठपर्यंत काय उत्साह. आवाज काढली झाले रे. ते जाऊ दे, तू वहिनीला पाहिलंस का? हो. नक्की पाहिलंस? हो. अरे असं विचारतो कधी मीरा वहिनीला पाहिलंच नाही. अरे मीराबद्दल नाही बोलतोय मी गोपाळच्या बायकोबद्दल बोलतोय. तुम्हाला इकडे गाणी होत खाली जा. टेम्पो मधून दाखवल्यावर ना चला लागा का मला भीमासन इकडे गाणी होते. खाली जा. स्वयंपाकाची भांडी खुर्च्या काय ते वरण काम करा. चला. नमस्कार पंढरपूर साहेब. नमस्कार कसला करताय? दिवसातून पहिलंच नाव काय चेष्टा करताय का माझी? अहो एक मिनिट मला काम आहे तुमच्याशी. बोला. अहो गोपाल आणि गोपालच्या बायकोला पाहिलं का तुम्ही? आता तुम्ही आले म्हटल्यावर तेही आले असतीलच ना. अहो तसं नाही, तिला भेटून कुठल्या देव माणसावर तिचं लग्न होतं ते सांगायचं आहे. दाखव तुझ्या कुठे ठेवू? बर्फाचा विठ्ठला नाही गणपतीत ठेवतो तिकडे ठेवता. जागा नाही का तुला? तुम्ही काय हो माझ्या मागे मागे बसायचे गप्प. मला माझी कामं करतोय. अहो आपल्याला जायचंय ना. अरे भाऊ चला तू त्याला जरा खाली बसव, मी आलो. अहो मला माझी कामं आहेत, तुम्ही तुमची कामं करा. अरे तू त्याला वर घेऊन ये. अरे गाडीत येत ते. अरे मला तर यांच्याची काम आहे, तू त्याला वर घेऊन ये ना. हो ते नाही विचारलं रे. इथून मला फोन येत ते. कशा दिसलो मी? गप्प बसा. काय म्हणलं नवरा मला पाहिलं नाही कधी. सकाळ बोला काय रे बाबा तुझी सायकल मध्ये मध्ये येणार नाही जायचं
चष्मा नाही एकच म्हणून चष्मा तुला पेटीत ते आता सगळं जाऊ दे. एक महत्वाची गोष्ट, आई कुठे आहे? आई प्रेम तुम्ही म्हणजे घे अभिषेक करा. अरे 12 वाजता तुझं लग्न आहे आणि अर्ध्या तासात कसा अभिषेक करणार रे? पूजाई बाबाने सांगितलं लग्नाच्या 2 मिनिटं अगोदर प्रेमळ तुम्हाला अभिषेक करायचा आणि तीर्थ शिंपल्याचे म्हणायचं शकल संकट हलनम. आता लग्न होणार आहे. ते सगळं ठीक आहे. आई मूर्ताच्या आत आलं म्हणजे झालं. तर आम्ही तो गाल्यामध्ये ती येतीलच ना. ज्यानं विश्वाचे काहीच कामं करतात ज्यानं कामं करायला कामं करायला समजत नाही का तुम्हाला काय पण कामं करता. ए गोपाळे, मला वहिनीला बघायचंय. नाही म्हणजे हळद लागलेली, मुंडवल्या बांधलेल्या, हिरवी साडी मला बघायचंय. लग्न झाल्यावर बघ ना. नाही नाही तसं नाही, सर्वांसमोर नाही. तिला भेटून तुझ्याबद्दल 2 चांगल्या गोष्टी सांगायच्या तिला. 2च मिनिटं ना. हो 2. चल कुठे चालला? बायको बघाया. लग्नाची बायको अजिबात नाही. जाऊन दे ना बायको बघ. नाही. प्रॉब्लेम झाला. काय झालं? पोलीस तुम्हाला उचलेले आहेत. शट साला. अरे भाईगिरी करत असताना कधी नाही उचललं आणि आता हे दादाला बोलवलं ना तू. अरे दादाच्या हायकमांड आपल्या बाजूने आहेत, पण त्यांनी सांगितलं कशी तरी वेग मारून द्या. अरे मग भोसलेला बोलाव ना. भोसले तर हायकमांडच्या ड्युटीवर केल्या. तो नवीन इन्स्पेक्टर आलाय ना. हा मिरजकर. शट साला प्रॉब्लेम यार. का प्रॉब्लेम झाला. काय नाही यार. मागे मी दहीहंडीची लफडा केला होता ना, त्यामुळे त्या मिरजकरला साहेबाची बोलणी खावी लागली होती. त्याची खुन्नस काढतोय साला. हे मग आता काय होणार. आता काय होणार काय? साला माझं डोकंच फिरतंय. मी सांगू गेली 20 वर्ष आम्हाला बेल कमी आमच्याकडे. मध्ये मध्ये विचारत ना. अनुभव फार आहे ना. मी काय सांगतो, तुमचं लग्न 3 ते 6, यांचं लग्न 12 ते 3. आपण उलट केलं तर म्हणजे तुमचं लग्न 12 ते 3 आणि यांचं लग्न 3 ते 6. नाही जमते का बघा. त्याने काय होणार? त्याने काय होणार मग काय होणार. पोलीस कधी वेळेवर येतात का? त्या अगोदर होईल तुमचं लग्न. चल पोलीस कधी वेळ येतात का. चला रे, सुरुवात आहे. काय शोधताय? आम्ही शोधायला मदत करू का? ए गोपाळ, काय झालं? मला चष्मा बघ चष्मा. ए गोपाळचा चष्मा कुठे आहे रे? चला नवरी मुली आणा. चला नवरी मुली आणा. चला हो गोपाळ काय झालं शोधू ना. गोपाळांना चष्मा आणा. इकडे शुभ मंगल तुमची नुसती पडपड तुझं काय मी काय बोलतोय. तुम्ही आता ह्यांच्या पडपड यांच्यामुळे तुमचं राहणार. गोपाळ तुमचा चष्मा. चष्मा इकडे कसं दिसतो बघू. अरे वा मस्त दिसतो. मी देवळात गेली होती. आई माझं लग्न झालं लग्न? ही माझी बायको मीरा.
माझं कॅन्सर. काय मुगी पळून गेली. काय लग्न कॅन्सल असं कसं कोण होऊ शकतं मुगी पळून गेली ना. तुला कसं कळलं मुलगी पळून गेली. अरे अशी कशी पळून गेली? गोपाळ त्या मुलीचं नाव सांग. आणि शपथ पोराला जाऊन उतरून आणायला लावतो. तुला कसं कळलं मा कसं कर आहे सांगितलं ना. एकूण ते तुझं ना कशी ते गोपा कोण होती ती ती तिचं प्रेम होतं ना दुसरं माझ्या 2 कलर मी आता आधी नाही का सांगता आलं तिला लग्नापर्यंत गोष्ट आहे आणि तू गोपाळ त्या आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही. ती सुखी राहा पाहिजे. ती सुखी राहा ना. तुला माझी मशीन घेऊन जा. माझी सायकल माझे काय बोलतो तू? तुझं तुला ते लक्ष देते का? विमान तिकीट आहे तुझी होती. गोपाळ अरे गोपाल हे अरे गोपाल हे काय? थांबू नको. बाळ पण हे तू बाळ ना माझा बाळ थांबू नको. आपल्याला ठेव. घेऊन जा. चला रंगाराव तुम्ही चला. रंगा भाऊ काय तू माझा जाय सगळं संपया. मी एवढं काय काय स्वप्न बघितली होती ना. माझ्या लग्न होला शोध ना नाटू ना खेळ ना आले नाही गे जाऊ येतो एकदम. आता मी उभे सांगू शकतो मग किती अजब फुटावून चालले ते मी घे बिना आता अरेकदा Repeat.
तुझ्यात सामील अरे हे अरे हे अरे हे घ्यायची मला तुमच्यात सामील करून आता तुमच्यात सामील बघू द्या की रहा मला बी जपला